नमस्कार, कुक विथ मेरामध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत कैरीचा आणखीन एक पदार्थ जो आहे कैरीचा छुंदा. याआधी मी कैरीची आमटीची रेसिपी शेअर केलेली आहे. जर तुम्ही अजूनही पाहिली नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर कैरीचा छुंदा बनवण्याकरता आपल्याला लागेल 2 मोठ्या कैरी किंवा अर्धा किलो कैरी, 1 मोठा बोल साखर किंवा अर्धा किलो साखर. साखर आणि कैरी आपण समप्रमाणात घेणार आहोत. याचबरोबर लागेल 2 लहान चमचे लाल तिखट. इथे मी देगी मिरची पावडर वापरली आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 दालचिनी, 4 लवंगा. जिरे, दालचिनी, लवंगा आपण सेपरेटली भाजून जाडसर कूट करून घेतलेला आहे. आणि लागेल पाव चमचा मीठ. सर्वप्रथम दोन्ही कैरींची स्किन काढून बारीक किसून घ्यावे. याच्यात थोडी थोडी साखर टाकून पळीने छान मिक्स करून घ्यावे. आता सगळी साखर आपण टाकून घेतलेली आहे. वर झाकण ठेवून 2 तास असेच ठेवून द्यावे. 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता या मिश्रणात कैरी आणि साखरेचे पाणी तयार झालेले आहे. आता या तयार मिश्रणाचा छुंदा तुम्ही 2 प्रकारे करू शकता. पहिला ट्रॅडिशनल मेथडने, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या हा छुंदा प्रिझर्व्ह केला जातो. याकरता या मिश्रणावर पातळ कापड बांधून उन्हात 5 ते 7 दिवस ठेवून द्यावे आणि दररोज संध्याकाळी वरचे कापड काढून पळीने मिश्रण छान मिक्स करून घ्यावे आणि पुन्हा कापड बांधून उन्हात ठेवून द्यावे. दुसरी मेथड जी इन्स्टंटली तुम्ही बनवू शकता, जी आज आपण पाहणार आहोत. याकरता एका भांड्यात कैरी आणि साखरेचे मिश्रण काढून घ्यावे आणि पळीने नीट परतून घ्यावे. गॅस मध्यम आचेवरच ठेवावा. साधारण 10 मिनिटांनंतर या मिश्रणाचा एकतारी पाक झालेला दिसेल, तोपर्यंत नीट परतत राहावे. आता याच्यात लाल तिखट, दालचिनी पावडर, लवंग पावडर, जिरे पावडर, हळद आणि चवीपुरते मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण जास्त किंवा कमी करू शकता. तर हे मिश्रण आणखीन 2 मिनिटे शिजू द्यावे. गॅस मंद आचेवरच ठेवावा. हे मिश्रण पूर्णपणे ड्राय करून घेणार नाही आहोत आपण. या मिश्रणात थोडा पाक राहिला पाहिजे याकडे लक्ष द्यावे. आता हा कैरीचा छुंदा खाण्याकरता तयार आहे. हा छुंदा जेवणाबरोबर साईड डिश म्हणून तुम्ही सर्व करू शकता. तर ही आंबट, तिखट आणि गोड कैरीच्या छुंद्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला खात्री आहे की रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अधिक नवीन व्हिडिओज करता कुक विथ मेराला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.